आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। जयंत, ते तुझे गेस्ट जे आले होते ते गेले पण आत वॉशरूम मध्ये। अरे पण आत नॅपकिन नाहीये। मग दे ना तू त्यांना। हो, मी हे ठेवते आणि देते। जानू, हे काय घडतंय सगळं? काय नशीब आहे माझं? तुझ्याच घरी यायचं होतं मला, तुझ्याच हातचं जेवायचं होतं। का 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 होतंय असं? मी जितकं तुझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतोय तितकाच तुझ्या जवळ का येतोय? काय चाललंय? कधी थांबणार आहे हे सगळं? देते मी। एक्सक्यूज मी, ऍक्च्युली मी नॅपकिन द्यायला आली आहे, आत नॅपकिन नाहीये। जानू बाहेर उभी आहे, आता काय करू? हे सगळं आता मला नाही सहन होतंय जानू, नाही सहन होतंय। खूप प्रयत्नांनी स्वतःला सावरलं होतं ग, आता पुन्हा तुझ्या एवढ्या जवळ आल्यानंतर काय करावं सुचत नाहीये जानू, नाही सुचत आहे। अशाने वेळ लागेल, आता वेळ लागेल जानू। एक्सक्यूज मी, जयंत, तुमचं जर जेवण झालं असेल तर मी इथलं सगळं आवरू? हो चालेल। ओके। मिस्टर कानिटकर, मी निघू का? नाही, कारण तसंही आपलं डिस्कशन झालंय आणि जे राहिले ते आपण फोनवर डिस्कस करूच शकतो। आय टेक युअर लीव। शो, सी यू सून। सी यू प्लीज। आत्ताच गेले ते गेस्ट, तुमची भेट होता होताच राहिली। तुला माहिती आहे का, तू कॉलवर होतीस म्हणून मी तुला सांगितलं नाही, पण ते जे गेस्ट आले होते ना ते तुमच्याच कॉलेजचे स्टुडंट होते। माझ्या कॉलेजचे स्टुडंट कोण होते जयंत? आणि माझ्या कॉलेजचे स्टुडंट तुझ्या बरोबर मीटिंग करायला आले होते इथे? कसलं भारी! जयंत, नाव काय होतं त्यांचं? नाही, ते ओळखत नसतील तुला। म्हणजे जेव्हा मी त्यांना तुझ्याबद्दल सांगितलं ना तेव्हा ते म्हणाले की मी नाही ओळखत तुमच्या बायकोला। हो का? बहुतेक माझे सिनियर असतील मग ते। एनिवे, आपण जेवणावरून घेऊया। हो चालेल। थँक गॉड, जानूला फार काही सांगितलं नाही। माझ्या जानूने इतर कोणाविषयी इतकं इंटरेस्ट घेऊन बोलणं मला सहन होणार नाही। वाव, मी आणि सिद्धू इतक्या सुंदर रोडवरून दोघच चाललोय। किती रोमॅन्टिक आहे हे। हे काय झालंय पूर्वीला अचानक? आता ती सुद्धा हे लग्न कसा पार पाडेल याचाच प्रयत्न करणार। भावना मॅडम, आपल्या लव्ह स्टोरीमध्ये अजून किती अडथळे येणार आहेत?
काय झालं यार? काय काय झालंय झालं काय माहिती. पेट्रोल तर भरलं होतं खरं मी. मग थांब बघतो आता काय. अरे ए हळू जरा सावकाश. अरे इंजिनला पण एवढा गरम व्हायचं होतं का? मग आता आता काय आता थांबा. पण जास्त वेळ नाही लागणार. होईल. मला चालेल. कशाला बंद पडली यार आता ही गाडी? मी ते कुठल्या मेकॅनिकला बोलू आता? भावना मॅडम, तुमच्या संकटात जसे गाडे पाटील तुमच्या मदतीला येतात तशाच तुम्ही त्यांच्या मदतीला या ना. हे सर पण ना एकतर आज इतक्या दिवसांनी जॉईन झाले तर लगेच बाहेरच्या मीटिंगला पाठवलं. इथे माझं कामात लक्ष लागत नाहीये. हे मंगळसूत्राचं प्रकरण लवकरात लवकर संपायला पाहिजे. मॅडम, इथून पुढचा रस्ता चांगला नाही हो. उजवीकडून घेऊ का? हो घ्या ना, चालेल. नाही नाही थांबा 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 थांबा. ऍक्च्युली तुम्ही याच रस्त्याने न्या गाडी. मॅडम, पुढे कच्चा रस्ता आहे, पोचायला वेळ लागेल. असू दे ना, लागू दे पोचायला वेळ. का कोणाच ठाऊक, मला आज याच रस्त्याने जावं असं वाटतंय. ओके. आई आई पण ऐका तरी. नाही नाही म्हटलं ना. आई अहो मला नाहीये ना प्रॉब्लेम. वेंकी दादा आणि आरती बहिणी आमच्या रूम मध्ये झोपू देत. हरीश आणि मी मॅनेज करू. तेव्हा एका सुनेसाठी मी दुसऱ्या सुनेची गैरसोय नाही करू शकत बाळा. आई अहो मग कुठली रूम सजवायची? सजवायला लागेल ना ती रूम. आमचं ठरलंय. माझं यांच्याशी बोलणं झालंय. व्यंकी आणि आरती आमच्या खोलीत राहते. तुमच्या आई पण बाबा आणि तुम्ही? आम्ही हॉलमध्ये. अगं सासूबाई पण नाहीये तिकडे, ते झोपतील, मी खाली आई झोपेन. बरं नाही दिसत, आमच्या खोलीत झोपू द्या एक हवं तर. मिनिट, आमचं ठरलंय यावर चर्चा नको. बरं ठीक आहे. खोली छान सजवा बरं. आणि काय साहित्य लागतंय ते हरीशला सांगा, तो घेऊन ये. हो चालेल चालेल. सुंदर करा अगदी खोली. हो आई. येत आहे ना? हो एवढं ठेवते आणि लगेच येते. बरं मी होते पुढे. हो